नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. माझी लाडकी बहीण योजना बंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट प्रतिक्रिया. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं गर्व महाराष्ट्राचा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. या लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 1500 रुपये मिळतात. परंतु विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर ही योजना बंद होणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. अशातच या ठिकाणी विरोधी पक्षांकडून देखील वेळोवेळा या लाडकी बहीण योजना बंद होणार अशी टीका देखील या ठिकाणी केली जात होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की महिलांसाठी आणि दलितांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना सुरूच राहणार आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबतही त्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. परंतु या अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये असं मत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण आणि इतर योजना बंद करणार असल्याचा हे अफवा आहे असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की महिला आणि दलित लोकांसाठी त्यांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजना सुरू राहणार आहे. अशा सध्या या ठिकाणी अफवा पसरल्या जात असताना या अफवावरती कोणीही विश्वास ठेवू नये. सध्या योजना या ठिकाणी आपण राबवत आहोत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात देखील सर्व आश्वासनं पूर्ण करणार असल्याचं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.